यंदा गोंदिया जिल्ह्यात 97 जागेकरिता घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीत ओबीसी वर्गाकरिता जागा नसल्याने ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची सूर दिसून येत असून भरती प्रक्रिया रद्द करून ओबीसी वर्गांच्या जागेंचा समावेश करण्यात यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यात पोलीस भरतीकरिता कित्येक विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करीत असतात। यंदा गोंदिया जिल्ह्यातील प्रस्तावित 97 जागेकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यात मोठ्या संख्येत ओबीसी समाज असताना सुद्धा प्रस्तावित पोलीस भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गांना 19% आरक्षण असताना सुद्धा त्यांना एकही जागा देण्यात आल्या नसल्याने ओबीसी वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची सूर आहे। वयोमर्यादा संपत असून यंदाही पोलीस भरतीमध्ये निवड न झाल्यास आम्हाला बेरोजगार राहावे लागेल असे म्हणत ओबीसी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। मेरा नाम राज सुरभत भगत है। मैं भी पुलिस भर्ती की तैयारी कर रहा हूँ। और कैसा है 2022, 23, 24 से जो भर्तियां निकली थी उसमें जगह निकल नहीं रही है। और कैसा है गढ़चिरोली में भी ऐसा हुआ था कि पुलिस भर्ती की जगह निकली थी, तो वहाँ भी कुछ आरक्षण था, लेकिन वहाँ भी जगह निकली थी। तो अपने गोंदिया में भी वैसा ही हुआ कि ओबीसी की जगह आरक्षण है लेकिन जगह ही नहीं है। 97 जगह निकली है लेकिन ओबीसी की एक भी जगह नहीं है। तो जैसे जैसे हमारी एज बढ़ रही है तो हम क्या करें, तो यही हमारा मुद्दा है। और कैसा है कि हमको इतना बड़ा ओबीसी बहुत बड़ा है फिर भी जगह नहीं निकल रही है। तो ये शासन का हमारे तरफ से बहुत जुलूम जो हो रहा है, तो ये उन्होंने नहीं करने को ना और हमको जगह देने को ना। ओबीसी की इतने सारे ओबीसी रहने के बावजूद भी हमको जगह नहीं मिल रही है। गोंदिया जिल्ह्यामध्ये जी प्रस्तावित भरती आता पोलीस शिपाई पदाकरता होणार आहे, त्या प्रस्तावित भरती करता पोलीस विभागाने जी कंपीकृत यादी आरक्षणाची जाहीर केली, त्या यादीमध्ये 97 जागा एकंदरीत दाखवल्या आहेत। पण 97 जागेमध्ये 19% हक्काचं ओबीसीचं आरक्षण जे आहे त्यामुळे 0 जागा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्याच्यामुळे ही जी भरती आता होणार आहे पुढच्या काळामध्ये, त्या भरतीमध्ये आमच्या ओबीसी वर्गाचा एकही विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट होणार नाही आहे। हा अतिशय अन्याय आणि भेदभावपूर्ण वागणूक या ओबीसी विभागाच्या मुलांसोबत होत आहे। त्याचप्रमाणे मागच्या 1.5 वर्ष पहिले 22-23 मध्ये जी भरती झाली होती त्या ठिकाणी सुद्धा 110 जागा असताना तेव्हा सुद्धा ओबीसी वर्गाकरता एकही जागा देण्यात आली नव्हती। जणू काही पोलीस विभाग ओबीसी विभागाच्या विद्यार्थ्यांशी जाणून बुजून हा खेळ करत आहे आणि ओबीसी विभागाच्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे। हा अन्याय आहे। हक्काचं आरक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं असल्यावर सुद्धा या गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांशी खेळ होत आहे। आज ज्या विद्यार्थ्यांचं वय 27 वर्ष झालं, त्यांनी जर 2 वर्ष तयारी केली आणि ऐन भरतीच्या वेळेस जर त्या ठिकाणी आरक्षणच्या याच्यामध्ये एकही जागा नसेल तर मग त्या पुढे जायचं कुठं। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।